नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. पालघरमधील टेंभोडे येथील नाल्यात निळ्या रंगमिश्रित पाणी आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर पालघरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत केमिकल नाल्यात सोडल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त केला जातोय. परिसरातील भात शेतीसह रंगमिश्रित पाण्याचा जनावरांनाही धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या शिरड शहापूर परिसरातून बेकायदेशीर चंदनाच्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कडक कारवाई केली आहे. 10 किलो 500 ग्रॅम चंदनाचे लाकडांसह 1,55,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. तर सध्या 3 आरोपींवर कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेधार्थ नंदुरबार शहरात आज सोमवारी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आलाय. सकाळपासूनच दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर गेल्या आठवड्यात एका अल्पवयीन युवकाने महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केली होती. त्यानंतर जनसामान्यात संतापाची लाट उसळली. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. तर आज सोमवारी नंदुरबार शहरात सकाळपासूनच स्वयंस्फूर्त असा बंद पाळण्यात आला आहे. शांतता राखावी, अफवांना भीक न घालता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले आहे. नागपुरात भूमाफियांवर वचक बसावा म्हणून पोलीस विभागातर्फे एका अनोख्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. भूमाफियांवर वचक बसावा म्हणून नागपूर शहर पोलीस विभागातर्फे सोमवारी एका अनोख्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये पीडित प्लॉट धारकांचा सहभाग होता. नागपूर पोलिसांनी सकाळी 11 वाजल्यापासूनच तक्रारकर्ता प्लॉट धारकाच्या समस्या जाणून घेतल्या. नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मी छाया डोरलेकर, राहणार वृंदावन कॉलनी, काटोल रोड, नागपूर. मला या शिबिराबद्दल माहिती मिळाली 2 दिवसापूर्वी आणि आम्ही आमच्या तक्रारीसाठी या ठिकाणी आलो. हा जो उपक्रम आहे हा म्हणजे आतापर्यंत आम्ही जे या लोकांशी भेटलो तर त्याच्यावरनं असं वाटतं की हा उपक्रम फार चांगला आहे. मी सीपी साहेबांशी पण बोलली की आपण खरंच या भूमाफियांवर कारवाई करणार का. तर ते म्हणाले की आम्ही कारवाई करण्यासाठीच इथे तुम्हाला बोलावलेलं आहे आणि निश्चितच आम्ही कारवाई करू. जे आजपर्यंत कुणी केलं नाही ते आम्ही करणार आहोत. मग आमची काय तक्रार आहे तर आम्ही ओम हाऊसिंग सोसायटीचे हे जे तुमच्या माझ्या आजूबाजूला लोक दिसतात आहे हे ओम हाऊसिंग सोसायटी श्री शरद वसंतराव गुर्दे दाभ्याची खसरा क्रमांक 27/4/1 हा नवीन आणि जुना होता 27/4. याच्याशी या सोसायटीच्या द्वारे आम्ही छळलेलो, आमचा मानसिक छळ झालेले, आम्ही त्रस्त भूखंड धारक आहोत. त्या शरद गुर्देनी आमचा जो एक लेआउट टाकलेला होता तिथे दाभामध्ये त्याचा प्लॉट एक म्हणजे माझी रजिस्ट्री 2013 मध्ये झाली. बरेच लोकांची रजिस्ट्री 2013 ते 19 पर्यंत झाली. पण त्यांनी आता काही दिवसापूर्वीपासून आम्ही विकलेले प्लॉटच तो परत दुसऱ्यांना विकतोय. प्लॉट नंबर 36 हा त्यांनी परत आता मागच्या महिन्यात 4 तारखेला विकला, 14 तारखेला विकला. एका व्यक्तीचा प्रवीण सुराव म्हणून आहे त्यांचा प्लॉट त्यांनी 4 वेळा विकला. असंच तो तिथे 2 काही दलाल आहेत त्या दलालांच्या मार्फत तो हे प्लॉट विकतो. की आमच्या भूखंडावर जो अवैध ताबा झालेला आहे इतरांचा आणि जो गुर्दे रोज प्लॉट विकतो तर ते बंद व्हावे, आमचे प्लॉट आम्हाला मिळावे. आणि याच्या जर रजिस्टर बघत नाहीत का, एक प्लॉट जर 4 वेळा विकला जातो तर रजिस्टर ऑफिस काय करते. एक प्लॉट जर दुसऱ्यांदा विकतो, माझी 13 मध्ये रजिस्ट्री झालेली आहे आणि ती जर तो गुर्दे परत विकतो आहे तर रजिस्टर ऑफिस बघत नाही का, तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होऊन आमचा जो छळ चाललेला आहे तो छळ थांबवण्यात यावा. महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा शहरी नक्षलवाद विरोधात आणण्याचा सरकारचा हेतू असला तरी हा कायदा विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केला जात आहे असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. भुजबळ आणि शरद पवार हे दोघेही पोहोचलेले नेते आहेत, त्यामुळे ते काय बोलतात हे जगाला सांगत नाही असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. तर त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हा मोठेपणा आहे. भुजबळ यांनी काल टीका केली, मात्र शरद पवार रुसून बसले नाहीत. एका मिनिटात त्यांना
अपॉइंटमेंट देऊन त्यांना प्रवेश देखील दिला. त्यांच्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे सांगता येणार नाही. ते दोघेही पोहोचलेले नेते आहेत, त्यामुळे ते काय बोलतात ते जगाला कळणार नाही, असेही आव्हाड यावेळी म्हणाले. आम्ही येणारच आहोत, आम्ही घेऊ त्यांचा निर्णय. 2 वर्ष खेळवताय तुम्ही दोघांना. इथे गुळ लावून ठेवले तिथे. इथलाही गुळ दिसतो, इथलाही गुळ दिसतो, खाता येत नाही. वेळ पडली तर पंतप्रधानांना देखील भेटणार भुजे म्हणतात. हे तुम्हाला आम्ही 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की हे पंतप्रधानांचं काम आहे, पंतप्रधानांना भेटा. पण ते आम्हाला कदाचित छोटे बौद्धिकांचं यांच्या नेत्यांची पंतप्रधानपर्यंत पोहोच जाऊ शकत नाही असं आहे का? कारण तुम्ही जे सल्ले दिलेले त्यानुसार जर तो सल्ला ऐकला असता तर आतापर्यंत हा प्रश्न निकाली. त्यांना कदाचित छोट्या कार्यकर्त्यांचे सल्ले आवडत नाहीत. झालं. राज्यसभेला काय घडलं, लोकसभेला काय घडलं हे बघण्यापेक्षा आता विधानसभेत काय आणि कसं घडणार, राज्यसभेला काय घडलं, लोकसभेला काय घडलं हे बघण्यापेक्षा आता विधानसभेत कसं आघाडीवर येऊ यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अजित पवारांना टार्गेट करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. अजित पवारांविषयी वावड्या उठवल्या जात आहेत. आम्ही अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही, त्यामुळे महायुतीला फारसा फरक पडत नाही, असं म्हणत पवारांनी कोणाला भेटावं आणि कोणाला भेटू नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मागील आरक्षण बैठकीला पवार उपस्थित होते, असेही ते यावेळी म्हणाले. त्यांच्याऐवजी पुत्र जय पवार बारामतीतून लढतील असं बोललं जाते, कारण लोकसभा प्रचारावेळी अजित पवारांनी एक विधान केलं होतं, ते विधान आता व्हायरल होतं. अजित पवारांनी निवडणुकीला आणखी 3 महिने बाकी आहेत. त्यांनी स्वतः काय भूमिका घ्यावी किंवा त्यांच्या पक्षाने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जोपर्यंत निवडणुकीचा डेट जाहीर होत नाही, कार्यक्रम जाहीर होत नाही, तोपर्यंत अशा अनेक वावड्या ह्या उठत असतात. म्हणून कालसुद्धा त्यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. जेव्हा जे घटना घडेल त्या टायमाला त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील. मात्र त्यांच्या बाबतीत अजित पवारांच्याच बाबतीत एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे की तिसरी आघाडी, भाजपशिवाय तिसरी आघाडी घेऊन अजित पवार येऊ शकतात. अजित पवार, वंचित बहुजन आघाडी, MIM, BRS आणि अजित पवारांना काही जरी झालं तरी टार्गेट करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. अजित पवार इकडे गेले, अजित पवारच्या मनात असं चाललंय, अजित पवार नाराज आहेत, अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार, अजित पवारला दाबल्या जात आहे. या अशा सगळ्या वावड्या ज्या आहेत त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाहीत. अजित पवार आज महायुतीबरोबर घट्टपणे आहेत आणि त्याचा अनुभव या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने महायुतीतील नेत्यांनी मिळून हे इलेक्शन लढवलं आणि जिंकलं. याचा सर्वात जास्त आनंद हा अजितदादांनी सर्वांसमोर व्यक्त केलेला आहे. म्हणून महायुतीमध्ये कोणताही फरक पडणार नाही. भेटायला जाणारे भुजबळ हे आज त्यांच्याच पक्षातले अजित पवारांना, सुनील तटकरेंना भेटत नाहीयेत, मुख्यमंत्र्यांना देखील भेटत नाहीयेत का? शरद पवार कुणाला भेटतात कुणाला भेटत नाहीत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कुणाला भेटावं किंवा कुणाला भेटू नये हा जसा माझा प्रश्न आहे तसा पवार साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता तेच काय, बाकीचे इतर नेतेसुद्धा एकमेकाच्या विरोधात असं आमचा एकदम खानदानी दुश्मनी असल्यासारखं वागतात, हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणून त्या प्रश्नावर पवार साहेबांनी काय करावं यावर आपण भाष्य करणं योग्य नाही. बरं, एकनाथ शिंदे यांनाच सगळं कळतं. स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यावेळी उपस्थित असणार असून अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला विरोध करणारे शंकराचार्य यांना उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिले होते. अहमदनगरमध्ये दूध हंडी फोडत कोतुळ येथे दूध उत्पादकांनी आक्रमक भूमिका घेतली. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे दूध आंदोलनाचा आजचा 10वा दिवस असून आज शेतकऱ्यांनी कोतुळ बाजारपेठ बंद केली आहे. दूध हंडी फोडत आंदोलकांनी दुधाला 40 रुपये हमीभावाची मागणी देखील केली आहे. यावेळी शेकडो आंदोलक रस्त्यावर देखील उतरले आहेत. खाद्याचे भाव कमी झालेच पाहिजे.
पाहिजे शेतकऱ्याची लूटमार थांबलीच पाहिजे शेतकऱ्याचा दुधाला 40 रुपये भाव मिळालाच पाहिजे 40 रुपये हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबियांची काँग्रेस राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी भेट घेतली आहे. तर शीळफाटा येथे मंदिरातील 3 पुजाऱ्यांनी केलेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबियांची काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी भेट घेतली सांत्वन केलं आहे. सदर घटना अतिशय दुर्दैवी असून याला पूर्णतः सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया देखील अलका लांबा यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच संपूर्ण काँग्रेस पक्ष या प्रकरणी रस्त्यावर उतरून विधानसभेला घेराव अथवा मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्यांना या प्रकरणी जाब विचारत तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील अलका लांबा यांनी यावेळी दिलाय. देखिए, अगर आप बात करेंगे तो ये सच्चाई है आज देश की कि महिलाओं के प्रति अपराध में बढ़ोतरी हो रही है. घरेलू हिंसा की बात करें, सामूहिक बलात्कारों की बात कहें, हत्या की बात करें, ये सब में बढ़ोतरी हुई है. आज दुख और दुर्भाग्य है कि आज मैं राज्य कार्यकारिणी की बैठक के लिए केरला से सीधा मुंबई आई और आते ही पता लगा कि नई मुंबई में जो है यहाँ पर अक्षिता नाम की एक 30 साल की महिला जिसका 3 साल का बेटा भी है वो 6 तारीख को घर से लापता होती है. चाचा ने बताया है, बहन ने बताया है कि 6 तारीख को ही 2 बजे थाने में जाकर लापता की हमने रिपोर्ट लिखवा दी थी. 6, 7, 8 3 दिन तक महिला को नहीं खोज पाए कि वो महिला क्यों, कहाँ, किस हालात में है. अगर वो पहले खोज ली गई होती तो शायद वो हमारे बीच में सही सलामत और ज़िंदा होती, लेकिन खोजबीन में कहीं ना कहीं लापरवाही बरती गई. 4 दिन तक महाराष्ट्र के इन्हीं इलाकों में वो थी और उनके मोबाइल भी थे, अंतिम लोकेशन भी पता की जा सकती थी, लेकिन सब में मुझे लगता है लापरवाही की गई कि जिसको मैं अभी जिसकी सच्चाई नहीं बता सकती हूँ, पर ये कहा गया कि एक सामूहिक बलात्कार हुआ है, मंदिर के आसपास हुआ है, मंदिर के लोग शामिल थे और हमने उनको, पुलिस ने बताया, अरेस्ट कर लिया है. जबकि परिवार का ये कहना है कि वो लगातार घरेलू हिंसा की शिकार हो रही थी, उनसे पैसे की मांग की जा रही थी, वो बहुत बार अपना ससुराल छोड़ के मायके 2-2 महीने रही हैं. बातचीत हो रही थी, समझाया जा रहा था, अंत में इतना उनको प्रताड़ित किया गया मानसिक रूप से कि वो घर छोड़ने को 6 तारीख को सुबह 6 बजे के करीब मजबूर होती हैं और वो घर छोड़कर जाती हैं. और 6, 7, 8 तक ससुराल पूरे पति ने क्या प्रयास किए और इनको है कि उनकी भी जांच होनी चाहिए, उन्होंने कोई प्रयास किया या नहीं किया, या इस पूरे घटनाक्रम में उनका हाथ है, यानी क्योंकि परिवार की पूरी शक की सुई जो है वो ससुराल और पति पर जा रही है. सो देखिए, मैं वही कह रही हूँ, ये आपकी योजनाएं, ये घोषणाएं खोखली साबित होती हैं. 9 साल की नाबालिग बेटी के साथ भी, बच्ची के साथ बलात्कार हुआ है, उसकी हत्या कर दी गई है, थाने की घटना है. और ये महाराष्ट्र की, नई मुंबई की 1-2 घटनाएं नहीं है. 9 साल की बच्ची हो या 30 साल की महिला हो, सामूहिक बलात्कार, हत्याएं, घरेलू हिंसा लगातार बढ़ रही है. और ये सरकार मुखदर्शक बनकर इस तरह की मात्र खोखली योजनाओं और घोषणाओं के पीछे छुपना चाह रही है. हम इन्हें छुपने नहीं देंगे. जब तक महाराष्ट्र की धरती हमारी हर माँ, बहन और बेटी के लिए पूरी तरह जब तक सुरक्षित नहीं हो जाती, जब तक अपराधियों के मन में खौफ और डर पैदा नहीं हो जाता है, भारतीय राष्ट्रीय महिला कांग्रेस आराम से अब बैठेगी नहीं. आंदोलन करेंगे, सड़कों पर जाएंगे, संसद का, आपका विधानसभा का घेराव हो, मुख्यमंत्री के रास्ते रोकने हो, कानून मंत्री से कहना हो, पुलिस प्रशासन को जवाबदेही हो, हम इस सबको सुनिश्चित करेंगे. महिला कांग्रेस अब सड़कों पर उतरेगी. अब बस, अब बहुत हो चुका है. अब हम नहीं चाहते कि कोई भी नाबालिग बेटी, हमारी बहन, किसी तरह की घरेलू हिंसा, सामूहिक बलात्कार या हत्या की अब शिकार हो. इसलिए हम देश और समाज के लोगों से भी कहेंगे, पूरे महाराष्ट्र को कहेंगे, ये हमारी और आपकी बेटी और बहनें हैं. जागिए, आइए सड़कों पर, करिए सरकार को मजबूर कि वो डर और खौफ इन अपराधियों के मन में पैदा कर सके. तर या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.